महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांमध्ये सर्वच राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते आपापल्या मतदारसंघामध्ये दौरे करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपण भोसरी विधानसभा मतदारसंघातील मोशी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील एक जुने नेते आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रबळ दावेदार असणारे धनंजय भाऊ आल्हाट यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. भाऊ, काय सांगाल? तुमचं नाव भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चेला जात आहे. काय काय सध्याची काय राजकीय स्थिती काय आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जर आपण पाहिलं तर एक परिवर्तनाची लाट आहे. मागच्या या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि बाकीच्या त्यांच्या पक्षांनी महायुतीने जे कामकाज केलंय, लोक तीव्र नाराजी, ही पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि भोसरी विधानसभेचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आता काही एक 2-3 दिवसामध्ये जागा वाटपाचं काम पूर्ण होईल. आणि भोसरीचा जर आपण भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर या भागामध्ये समाविष्ट गाव हा एक मोठा भाग आहे, म्हणजे दिघीपासून तर तळवड्यापर्यंत. आणि या भागामध्ये इतका मोठा मतदार, नव्याने जवळजवळ 1.25 लाख मतदान या ठिकाणी भर पडलेली आहे. आणि हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. कारण या पूर्वीच्या काळामध्ये या भोसरीमध्ये शिवसेनेचे 2दा आमदार होऊन गेलेले आहेत. गजानन बाबर हे 2दा आमदार त्या ठिकाणी शिवसेनेचे झालेले. आणि त्याच्याही अगोदर मला असं वाटतं की शिवसेनेमधून बाजीराव लांडे हे सुद्धा त्या ठिकाणी उभे होते. आणि हा जो भाग आहे तसा पाहायला गेलं तर एक मध्यमवर्गीय लोकांचा मतदारसंघ आहे. सामान्य लोक, मध्यमवर्गीय लोक आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शिवसेनेला मानणारा प्रचंड मोठा या ठिकाणचा मतदार आहे. हे आपण 2019च्या 2014च्या निवडणुकीमध्ये अनुभवलेलं आहे. 2014 आणि 2009 मध्ये सुरभाऊ बळे या ठिकाणी उभ्या राहिल्या. अतिशय कमी फरकाने, म्हणजे 1250 मतांनी त्यांचा पराभव झाला. नुकताच त्यांचा प्रवेश त्या ठिकाणी राजकारणामध्ये आणि नव्या चेहऱ्याला देखील एवढी मतं त्या ठिकाणी पडली. त्याचं कारणच आहे की हा मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेच्या लोकांचा आहे. आणि आज या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून सुरभाऊ बळे असतील, रवी लांडगे असतील, मी स्वतः त्या ठिकाणी इच्छुक आहे. पक्षाकडे आम्ही मागणी केलेली आहे. कारण हा मतदारसंघ तसं पाहायला गेलं तर शिवसेनेचाच आहे आणि हा मिळला पाहिजे. पक्षाला आम्ही सांगितलेलं आहे कोणालाही उमेदवारी द्या, परंतु हा मतदारसंघ शिवसेनेला पाहिजे अशी या ठिकाणी प्रभावी मागणी आम्ही केलेली आहे. आणि या भोसरीमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जी कामकाज झालेली आहे, म्हणजे मी स्वतः 30 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय आणि विशेषतः ग्रामीण पट्ट्यामध्ये. या ग्रामीण पट्ट्यामध्ये मोठा मतदार त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि भोसरीमध्ये कायम त्या ठिकाणी आमदार होतोय. एक ग्रामीण पट्ट्यामध्ये लोकांच्या मनामध्ये एक अशा प्रकारची एक सुप्त भावना आहे की आमदार हा ग्रामीण पट्ट्याचा झाला पाहिजे. आणि त्यातून दुसरी गोष्ट, लोकांच्या मनामध्ये आता परिवर्तनाची लाट आहे. या सगळ्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आम्ही सगळी मंडळी, महाविकास आघाडीचे जे काही लोक आहेत ती एक आहोत हे दाखवण्याचा वेळोवेळी आम्ही प्रयत्न करतोय. भविष्यात सुद्धा काही जरी वरिष्ठांनी निर्णय घेतला तर महाविकास आघाडी कायम राहील. कारण भाजपने ज्या पद्धतीने कामकाज या ठिकाणी केलेलं आहे, फक्त बोर्डावरती तुम्हाला आश्वासनं दिसतील, होर्डिंग मोठे मोठे लागले जातील. कारण ह्याच्या पाठीमागं फक्त घाट होता, टक्केवारीचा घाट. तुम्ही सगळे जर प्रोजेक्ट जर पाहिले, कचरा डेपो मोशीमध्ये आहे, कचऱ्याचे ढीग कमी झालेत का? नाही. तर ते प्रचंड पूर्वी जे होते त्याच्यापेक्षा ते कचऱ्याचे ढीग वाढलेत. वीज निर्मितीचा प्रकल्प हा फार जुना आहे, म्हणजे स्पीकर परदेशी असताना त्या ठिकाणी त्याला ती मान्यता दिलेली आहे. आणि आता जर वीज निर्माण होते का, तर या प्रश्नाचं उत्तर नाही. फक्त कचऱ्याचे ढीग वाढत चालले. पूर्वीचा कचरा डेपो हा संध्याकाळी 7 वाजता सील व्हायचा, आणि आता तसं होत नाही. शहराच्या बाहेरचा कचरा, हद्दीच्या बाहेरचा कचरा राजरोसपणे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं तो कचरा घातला जातो, त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतो. आणि जे कचऱ्याचे डोंगर आता तयार झालेले आहेत, कारण बाहेरचा कचरा येतोय, शहराचा कचरा आहे, विल्हेवाट होत नाही. त्यामुळे हे कचऱ्याचे ढीग कमी करण्यासाठी बायोमायनिंगचे प्रोजेक्ट काढले जातात, प्रकल्प, बायोमायनिंगची कामं काढली जातात. ती कामं कोट्यावधीच्या घरात आहे. म्हणजे हा नाहक खर्च त्या ठिकाणी सुरू आहे. हा कचरा उचलायचा, दुसऱ्याकडे टाकायचा. बायोमायनिंगचा अर्थ एवढाच आहे की तो कचरा उचलायचा, दुसरं टाकायचा. मग कचराच उचलायचा असेल तर मग वेस्ट एनर्जी प्रोजेक्ट मध्ये कचरा जातो का नाही, हा मोठा प्रश्न आहे. कारण जर वेस्ट एनर्जी प्रकल्प चांगल्या पद्धतीने जर चालू झाला असला
असता तर कचऱ्याचे ढीग जे आज इतके प्रचंड उंची त्याची वाढलेली कुठूनही दिसेल ते दिसले नसते. आणि संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रासाठी ते अस्मितेचा विषय आहे. पूर्वी देखील ज्या जागेमध्ये तो उभा होणार होता आम्ही त्याला विरोध केलता, कारण त्याच्या बाजूला फार मोठ्या टोलेजंग इमारती आहे जी भव्य आणि दिव्यता त्यामध्ये झाकळली जाणार आहे हे आम्ही व्यक्त केलं होतं. परंतु त्यांना टक्केवारीची घाई होती आणि त्या घाईपोटी हा सगळा आताचा गोंधळ निर्माण झालेला आहे तो झालेला आहे. आणि उद्या जरी प्राधिकरणाच्या जागेमध्ये पीएमडीची जागा जी आज महापालिकेने घेतलेली आहे त्याच्यामध्ये जर तो पुतळा जरी झाला तर त्याच्या समोरच्या बाजूला प्रचंड मोठे कचऱ्याचे ढीग आहे हे अजूनही प्रशासनाच्या लक्षात आलेलं नाहीये. त्यामुळे अतिशय खेदाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वी जे काही शहरामध्ये पुतळे झाले ते डायरेक्ट शिल्पकाराला त्या ठिकाणी टेंडर दिलं, परंतु यांनी धनेश्वर पॅटर्न जो 10 वर्षामध्ये त्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार झालेला आहे. धनेश्वर हा त्यांच्या घरातलाच माणूस त्याच्या नावावरती काम करायचं त्याला मध्ये गाठला आणि तिथंच मोठा भ्रष्टाचार झाला. हे जर डायरेक्ट राम सुतार यांना जर काम दिलं असतं तर भ्रष्टाचार बिलकुल झाला नसता. त्यामुळं खंत आम्हाला वाटते की भ्रष्टाचार अगदी आमच्या अस्मितेपर्यंत येऊन पोहोचला ही फार दुःखाची बाब आहे. पाण्याचा विषय जर आपण सांगितला आंध्रा मावळमधून जे काही पाणी आणलं जातं ते फक्त दाखवलं जातं, प्रत्यक्षात आहे का नाही. आजही पाणी उचललं जात नाही, दिवसाआड पाणी दिलं जातं. जर पाणी आलंय मग दिवसाआड पाणी का मिळतं? सोसायटीला टँकर का त्या ठिकाणी घ्यावं लागतात? लाखो रुपये सोसायटीचे आज टँकरच्या साठी जातात. ही फार खेदाची गोष्ट. हे स्मार्ट सिटीमध्ये या कुठल्याच गोष्टी बसत नाहीत. स्मार्ट सिटीचा आपण तुम्ही गावगाव करता पण सगळे रस्ते बघा मोठी टक्केवारी घेतल्यामुळे सगळ्या रस्त्यांना खड्डे पडले. ते बिचारे ठेकेदारी ते काय करू शकत नाही. त्यांना ज्या पद्धतीचे परवडतात तेच रस्ते त्या ठिकाणी ते बनवतात. म्हणून ह्या टक्केवारीमुळे सगळे भोसरी विधानसभेच्या अंतर्गतले रस्ते खड्डेमय झालेले आहेत. अशा अनेक गोष्टी सांगता येईल. 5 मिनिटांमध्ये 10 वर्षात ज्यांनी जी चुकीची कामं केली ते मांडणं फार अवघड आहे. पण मला भाऊ एक असं विचारायचं आहे की आता समजा महायुतीचे जे आता विद्यमान आता जी बॅनरबाजी केली जाते त्याच्यावरती जे विविध विकास कामांचे जे दावे केले जातात त्यामध्ये किती वास्तव्य काय वस्तुस्थिती काय काय सांगायचं? मी ते सांगितलं फक्त इव्हेंट राबवले जातात, प्रत्यक्षात काही होत नाही. जेवढे प्रोजेक्ट तुम्ही पहा वेस्ट टेक्नॉलॉजी असेल किंवा मग आंध्रा मावळचा असेल किंवा धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न असू द्या, कुठलाही प्रश्न घ्या तुम्ही आणि त्याच्यावरती अवलोकन करा खरंच हा प्रोजेक्ट पूर्ण झालाय का, तर त्याचं उत्तर नाहीये. फक्त या प्रोजेक्टची जी काही टक्केवारी ती घेतली बाजूला झाले, प्रोजेक्ट तसेच बारगळत पडलेली ही वस्तुस्थिती आहे. हे मला मीच नाही तर सामान्य नागरिकांना देखील हे माहिती आहे. म्हणून जे काही प्रचंड रोष निर्माण झालेला आहे आणि जी राजकीय संस्कृती होती पूर्वी सुद्धा आमदार झाले परंतु ज्या पद्धतीने त्यांनी राजकारण केलं, नगरसेवक हा एक दुवा असतो, फार मोठा दुवा आहे. आणि ही जी काही लोकशाहीतील ढाचा आहे तो संपवला गेलेला आहे. नगरसेवकांना त्यांचे अधिकार दिले गेले नाहीत. प्रत्यक्षात एखाद्या गटाराचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या माध्यमातून केलं जातं. मग नगरसेवकाचं अधिकार काय राहिले? त्यामुळे ह्यांनी नगरसेवकांचे अधिकार संपवले. इथली जी काही लोकशाहीचा ढाचा आहे तो संपवला. जी राजकीय एक फार मोठं काय त्याला म्हणा आपण संस्कृती बोकळलेली आहे चुकीच्या पद्धतीने, ती पूर्वी नव्हती. दपटशाही किंवा विरोधक असेल त्याला थोडा दाबायचा, त्याला त्रास द्यायचा, हे पूर्वी सुद्धा आमदार विलास शेठ लांडे पाटील होते. पण त्यांनी कधीही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना त्रास कधी दिला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं प्रेशर, त्यांना सन्मान दिला. त्यावेळेस त्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना सुद्धा त्या काळात आमदाराकडून सन्मान केला जात होता. परंतु आज परिस्थिती अशी त्यांच्या नगरसेवकांना सन्मान नाहीये. म्हणजे कुठल्या दिशेने राजकारण चालू आहे ही फार दुःख. आमचं व्यक्तिगत कुणाशी दुश्मनी नाहीये. आमची जी काही बांधिलकी ती विचाराशी आहे, तत्वांशी आहे. त्यामुळं व्यक्तिगत कुणाला डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधीच आरोप केलेला नाही आणि करणार पण नाही. जे ज्या काही चुकीच्या गोष्टी चालू आहेत त्याच्या विरुद्ध आमची मोहीम आहे. आता भाऊ ते महाविकास आघाडीची पूर्ण मतदारसंघामध्ये जी बॅनरबाजी केली त्याच्यातला एक बॅनर मला आठवला म्हणून मी सांगतो की वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे फार मोठी एक समस्या मनस्ताप लोकांना होत आहे. हे कामं ही म्हणजे 10 वर्षात प्रलंबित राहिले असं तुम्हाला वाटतंय? वाहतूक कोंडीच्या बाबतीमध्ये हा जो प्रश्न आहे तो आपण स्वतः स्वीकारलेलं विघ्न आहे. कारण भोसरीमध्ये जर आपण पाहिलं तर अर्बन स्ट्रीट आणि अशा अर्बन स्ट्रीटची कामं अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्याच्यामुळे त्यांनी फुटपाथ वाढवले आणि अर्बन स्ट्रीट म्हणजे रस्त्याचा भाग कमी केला. उलट रस्ते मोठे व्हायला पाहिजे होते पण ते लहान झाले आणि ह्याच्यावरती कधी यांनी फोकस दिला नाही. यांनी सुरळीत पाणी पुरवठा किंवा ड्रेनेजचा विषय असेल, वाहतुकीचा असेल, असे जे काही सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्न आहे ह्यांच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. त्यांना फक्त ड्रीम प्रोजेक्ट आणि त्याच्यातली टक्केवारी ह्याच्यामध्ये रस होता.
सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत अजिबात कुठल्याच प्रश्नाची लाईट. आजही स्मार्ट सिटी आपण म्हणतो, परंतु इथं अगदी तासाला दिवसातून 2-3 वेळा लाईट जाते आणि त्याचा आयटी क्षेत्रातील लोकांना फार त्रास होतो. त्यामुळे वाहतुकीचा सुद्धा आयटी क्षेत्र लोकांना फार त्रास होतो. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टीकडे त्यांनी बिलकुल लक्ष दिलं नाही. फक्त इव्हेंट आणि चर्चेत राहायचं, नाव कसं प्रसिद्धीला आणायचं ह्याच्याच पाठीमागे ते होते. त्याच्यामुळं हे जे काही वातावरण तयार झालेलं आहे हे त्याला ही सगळी कारण आहेत. मी दुसरा एक प्रश्न विचारतो की आता महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत याच्यामध्ये आता तुमच्या सर्वांचे एकमत झालेले आहे अशा एक बातम्या येत आहेत की समजा महाविकास आघाडीमध्ये अजित भाऊ गव्हाणे असतील किंवा रविभाऊ लांडगे असतील, तुमच्याही नावाची चर्चा आहे, सुलभा उबाळे यांच्या नावांची चर्चा आहे. यामध्ये तुम्हाला काय वाटतं नक्की तिकीट कोणाला फायनल होईल? आता तसं पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये एक एक मूलभूत एक गोष्ट ठरलेली आहे की ज्याचा सर्वे चांगला येईल तो त्या ठिकाणी त्याच्या म्हणजे मतदारसंघ जाईल असं चिन्ह दिसतंय. सर्वांचीच कामं चांगली आहे. मी देखील या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठं काम उभं केलेलं आहे आणि गेले 15-20 वर्षापासून मी शिवसेनेचं काम करतोय. त्यामुळे शिवसेनेमध्ये मी सर्वात जुना आहे आणि सुलभा उबाळे माझ्यापेक्षा जुने आहेत. परंतु हा जो भाग आहे मतदारसंघ फार मोठा वाढलेला आहे, मतदार या ठिकाणी वाढलेला आहे आणि उद्या कोणाला जरी उमेदवारी गेली तर शेवटी एकत्रित सर्व काम करणार आहेत याची मला पूर्ण खात्री आहे. एक दिलाने काम होईल, 100% होणार. याच्यामध्ये कुठली चूक होणार नाही कुठलाही पदाधिकारी. कारण आता आम्ही विचार काय करतोय की लोकांच्या मनामध्ये जो काही विषय परिवर्तनाचा, आपण जर त्याच्या जो मुद्दा आहे त्याच्याशी जर चुकीच्या गोष्टी आपण केल्या तर जनता सुद्धा नेत्यांना माफ करणार नाही. त्यामुळे जनतेला जे अपेक्षित आहे ते आता नेत्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. तर उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे जनतेच्या लक्षात राहणार आहे. त्यामुळे कुणी चुकीची पावलं उचलणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. तर हे आहेत धनंजय भाऊ आल्हाट यांच्याशी आपण भोसरी विधानसभा मतदारसंघातील जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याबद्दल आपण बातचीत केलेली आहे.